कोल्हापुरात भाजप कार्यकर्त्यांवर गोळीबार करण्यात आलाय। गोळीबाराच्या घटनेत सूरज साखरे जखमी झाले। सूरज साखरे यांच्यावर रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत। सावकारीच्या वादातून गोळीबार झाल्याची माहिती मिळते आहे। ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी प्रताप नाईक। प्रताप, काय घडलंय? कोल्हापुरातील आपण पाहतोय की भाजप कार्यकर्ता सूरज साखरे याच्यावर गोळीबार करण्यात आलेला आहे। हा गोळीबार जो आहे तो सावकारीतून करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळालेली आहे। पोलीस पथक ते घटनास्थळी पोहोचलेलं आहे आणि शहानिशा करते नेमकं गोळीबाराचं कारण काय, आणि त्याचबरोबर सूरज साखरे हा गोळीबारामध्ये जखमी झालेला आहे। त्यामुळे त्याच्यावर आता खासगी रुग्णालयात उपचारासाठी त्यांना नेण्यात आलेला आहे। पण एकूणच आपण पाहतो की हा जो वाद आहे तो खासगी सावकारीतून झाला आणि त्याच्यानंतर समोरच्या व्यक्तीनं स्वतःकडील रिव्हॉल्वर मधून हा गोळीबार केला, अशा प्रकारची प्राथमिक माहिती मिळालेली आहे। सध्या पोलीस त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत, पण भाजप कार्यकर्त्यावरच अशा प्रकारचा गोळीबार झाल्यानं एकच आपण पाहतो की खळबळ उडालेली आहे। नेमके गोळीबाराची कारण काय ते पोलीस तपासतायत, पण एकूणच आपण पाहतो की या परिसरात सध्या तणावाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं। निश्चित प्रताप, या ठिकाणी जर आपण पाहिलं तर भाजप कार्यकर्त्यावर हा गोळीबार झालेला आहे। भर दिवसा हा गोळीबार झालेला आहे। पोलिसांकडून या सगळ्या संदर्भात काही अधिकृत माहिती मिळते का? सध्या घटनास्थळी पोलीस पोहोचलेले आहेत। स्थानिक गुन्हे अन्वेषण पथक देखील पोहोचलेलं आहे आणि त्याचबरोबर परिसरातील सीसीटीव्ही देखील गोळा करण्याचा प्रयत्न सुरू आहे। कारण गोळीबार करणारा व्यक्ती त्या ठिकाणी गोळीबार केला आणि त्याच्यानंतर तो निघून गेला, अशा प्राथमिक माहिती पोलिसांना मिळालेली आहे। नेमकं सूरज कोणासोबत होता साखरे याची माहिती पोलीस घेत आहेत। जखमी असल्यामुळे सध्या त्याची विचारपूस करण्यात आलेली नाहीये, पण थोडंसं त्याची परिस्थिती सुधारल्यानंतर तातडीने त्याच्याकडून माहिती घेतली जाणार आहे आणि त्याच्यानंतर ती कारवाई केली जाणार आहे। पण एकूणच आपण पाहतो की भाजप कार्यकर्ता हा गोळीबारामध्ये जखमी झाला आहे, ही सध्याची मोठी गोष्ट आहे, बातमी आहे आपल्याला म्हणता येईल। निश्चित धन्यवाद प्रताप, ताजे अपडेट देण्यासाठी। मात्र आत्ताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। घटनेत भाजप कार्यकर्ता सूरज साखरे जखमी झालेले आहेत।